नमस्कार, मी सविता. कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला लच्छा प्याज पराठा बनवून दाखवणार आहे. म्हणजेच कांद्याचा पराठा. कुठलंही झंझट न करता, कुठलंही स्टफिंग न करता हा पराठा तयार होतो. सकाळच्या नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा डब्यासाठी सुद्धा तुम्ही हा पराठा देऊ शकता. बनवायला खूप सोपा आहे. आजची रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला एक लाईक नक्की करा. पराठा बनवण्यासाठी आपण रोजच्या चपातीसाठी जसं पीठ मळतो तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ हलकंसं आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. इथे माझे 3 पराठे तयार होतील इतक्या प्रमाणात मी पीठ मळून घेतलेलं आहे. यानंतर एक मध्यम मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ कट करून घ्यायचा आहे. कांदा कट करत असताना एकदम पातळ असा कट करून घ्यायचा आहे. यानंतर मुठभर कोथिंबीर चिरून घ्यायची आहे बारीक. आता पराठ्यासाठी मसाले पाहूया. एक मोठा चमचा आमचूर पावडर, 1 चमचा इथं गरम मसाला घेतलेला आहे, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला व 1 चमचा जिरं घेतलेला आहे. जिराऐवजी तुम्ही इथं ओवा वापरला तरीही चालेल. 1 चमचा तीळ घेतलेले आहेत. तीळ आपण वरून भुरभुरणार आहोत. आता यानंतर आपण रोजच्या चपातीसाठी जसा उंडा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा आपल्याला उंडा घ्यायचा आहे. म्हणजेच 2 चपात्या होतील इतका मोठा आपल्याला उंडा घ्यायचा आहे. आता हा उंडा आपल्याला सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे व याची आपल्याला एक मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटत असताना खूप जास्त मोठी किंवा खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळसुद्धा लाटायची नाही. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला चपाती अशी लाटून घ्यायची आहे. आता यानंतर सुरुवातीला मी तुम्हाला जे मसाले दाखवले होते ते मसाले आवडीप्रमाणे या चपातीवरती तुम्हाला घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशाच पद्धतीनं तुम्हाला पराठा किती तिखट हवा आहे त्यानुसार मसाले घ्यायचे आहेत. मसाले घेतल्यानंतर आता यावरती आपल्याला 1.5 चमचा इतकं तेल घालायचं आहे. थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे. आता इथं मी तेलाचा वापर केलेला आहे. याऐवजी तुम्ही साजूक तूप वापरलं वितळवून तरीही चालेल. तर तेल घातल्यानंतर आता हे मसाले या तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत व हाताने व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला या चपातीवरती हा मसाला सगळीकडे लावून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवला आहे याच पद्धतीने तुम्हाला सगळीकडे हा मसाला लावून घ्यायचा आहे. आता यानंतर एखादी सुरी किंवा पिझ्झा कटर असेल तर त्याने आपल्याला चपातीला अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचे आहेत. अगदी पातळ पातळ कट देऊन घ्यायचे आहेत. खूप जास्त अंतर ठेवलं तर पराठ्याला व्यवस्थित असे लच्छे सुटणार नाहीत, म्हणजेच पराठ्याला हवे तितके पदर सुटणार नाही. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे हाताने याचे लच्छे आपल्याला व्यवस्थित असे एकत्रित आणायचे आहेत व यानंतर याचा आपल्याला एक उंडा तयार करायचा आहे. ही सगळी प्रोसेस आपल्याला हलक्या हाताने तयार करायची आहे. यानंतरच आपल्या पराठ्याला व्यवस्थित असे पदर सुटतात. तर आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशाच पद्धतीने याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. शेवटचं टोक आपल्याला व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. तर तयार झाला आपला पराठ्याचा उंडा. आता हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर आता इथं मला सुक्या पिठाची अजिबात गरज लागली नाही कारण आपण यावरती तेल भुरभुरलं होतं. तर आता हा पराठा लाटत असताना आपण फुलका ज्या आकाराचा लाटतो तितक्याच आकाराचा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. अगदीच पातळ करायचा नाही, जाडसर असा ठेवायचा आहे. जर का पातळ केला तर याला व्यवस्थित असे पदर सुटणार नाही. आता यानंतर बारीक चिरलेला आपल्याला कांदा यावरती भुरभुरून घ्यायचा आहे. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथं तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा वापरू शकता. पालक बारीक चिरलेला किंवा बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा वापरू शकता. आता यानंतर आवडीप्रमाणे तीळ घालायचे आहेत. मुलं शक्यतो तीळ खायला नको म्हणतात तर पराठ्यामध्ये अशा पद्धतीने तीळ तुम्ही घालू शकता. आता परत हा पराठा आपल्याला हलक्या हाताने लाटण्याने लाटून घ्यायचा आहे. लाटण्याला चिकटलेलं व्यवस्थित असं काढून या पराठ्यावरती परत आपल्याला लावून घ्यायचा आहे व हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. यावरती आपण जो कांदा भुरभुरला आहे तो व्यवस्थित यामध्ये प्रेस व्हायला हवा अशा पद्धतीने पराठा लाटायचा आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल हा पराठा मी खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडसुद्धा ठेवलेला नाही. आता यानंतर हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमपेक्षा थोडीशी बारीक ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती हा पराठा आपल्याला भाजायचा नाही. दोन्ही साईडने खरपूस असा हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पराठा हा लवकर तयार होतो पण भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. म्हणजेच
4 ते 5 मिनिटं एक पराठा भाजण्यासाठी लागतो. तर इथे पहा काय खरपूस असा हा पराठा आपला भाजला गेला आहे. यावरती तुम्ही आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता. तर इथं मी तुपाचा वापर केलेला आहे. थोडासा हेल्दी पराठा हा होतो यासाठी तूपच वापरा. आता दोन्ही साईडने आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. शक्यतो पराठा भाजण्या अगोदरच तूप न लावता पराठा व्यवस्थित असा भाजून झाला की नंतरच याला तूप लावून घ्यायचं आहे. तर तयार झाला आपला प्याज लच्छा पराठा म्हणजेच कांद्याचा पराठा. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.